नमस्कार मित्रांनो. आता आपल्याकडे पाऊस पडायला लागलाय. मी बाहेर गेलो होतो तर थोडासा भिजून पण आलोय. तर आता चला तुम्हाला दाखवतो. बैल तर गेलेत कामावर, सरच्या जागेवर नाही, चिमण्या पण त्याच्या जागेवर नाही. बैल गेलेत कामावर. हिरेला आता आपण दिवसभर इथं सरच्या समोरच ठेवतो. बादलला मी सकाळी चरायला बांधून गेलो होतो. आता बघतो जागेवर आहे का, सुटलाय का वगैरे काय. आता पाऊस तर चांगलाच वाढला बरं का आपल्याकडे. फोनमध्ये दिसतोय ना, तर हे बघा पाऊस चांगला वाढलाय आता. आणि यायलाच पाहिजे. पाऊस चांगला वेळेवर आला अगदी. म्हणजे ह्या आता पेरण्या सुरू होतीलच, कारण की 2-4 दिवस झालं कंटिन्यू रोज पाऊस येतोय. रात्री पण पाऊस आलाय थोडा, मग त्याच्यामुळं. आणि आता शेताला वाप आला ना की पेरायला चालू करायचं. आपलं काठवांतलं एक शेत नीट करायचं राहिले, गव्हाचं शेत. तेवढं एक शेत नीट केलं की मग आपल्याला पेरून घ्यायचं. हिऱ्या काय. तर आता आपण ना पाखराचं पिल्लू बघूया. सेम टू सेम पाखरूच झालंय. आता एकदा उडून जाणार ना तर परत ह्या खोप्यात येतच नाही. हे बघा, हे पाखरू नाही, पिल्लू आहे. पण दिसतंय पाखरं एवढं. ह्याची पंख वगैरे किती मस्त वाढ झाली आहे. काल याचा व्हिडिओ बनवला होता, तर बघा ना किती मोठं झालंय. आणि काल मी पण बघितलं नव्हतं. बघा डोळे वगैरे, त्याला पूर्ण सेन्सेशन आले. आता मीत आले म्हणून. आता पंख त्याचे उडण्यासारखे झालेत, म्हणजे त्याच्या पंखाला पिसं आलेत. तर त्याच्यामुळे ते उडायला आता पूर्ण सक्षम आहे. तर ते आता उद्या, आज कधी पण उडून जाऊ शकते. आज पण उडून जाऊ शकते, नाही तर उद्या पण. आणि खोपा इतका मस्त आहे ना, पाऊस कुठूनच लागत नाही. आणि आता तर गरमी पण संपली आहे. पाऊस चालत गरमी पण संपली. आता किती मज्जा आहे ना त्याची, मस्त घरट्यात बसायचं. पण कशाची मज्जा, 2 दिवसात तर ते उडून जाणार आहे. ह्याच्यानंतर जे अंडे ह्या खोप्यामध्ये येतील ना, तर त्या अंड्यांसाठी हे लोकेशन एकदम मस्त आहे. कारण शत्रूची इथून कुठून भीतीच नाही ना. त्याची आई फक्त एवढ्याशा बोळातून जाऊ शकते, आता बाकी काहीच नाही. आणि पाल वगैरे बघा इथं नाही काय. आता आपली लाईट पण इथं नाही आणि पाल पण नाही, काहीच नाही. धनश्री पण आज दिवसभर इथंच ठेवली. आज पहिलाच दिवस आहे तिचा दिवसभर गोठ्यात राहायचा. काल सकाळून मी तिला बाहेर बांधलं होतं आणि दुपारून पप्पांनी परत गोठ्यात बांधलं होतं. पण आज पहिल्यापासून सकाळपासून गोठ्यात आहे. आता तिला बाहेर काढायचंच नाही, कारण की बाहेर असतोय चिखल. त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला, आपले सगळे गुरं सध्याला गोठ्यात आहेत. ती शुभश्री पण बघा तिथं गोठ्यात आहे. या तर ती शुभश्री पण वृंदाच्या पलीकडून जागा बनवली तिला. सगळे व्यवस्थित आहेत, छान. मित्रांनो, पाऊस म्हणजे लय वाढला, लय मोठा पाऊस झाला आहे बघा. शेताच्या बाजूला सगळं पाणी साचलंय. स्लॅबवरून किती मोठं पाणी पडतंय. आणि बघा पूर्ण शेतात पाऊस. आणि आणखीन पाऊस चालूच आहे. म्हणजे पाऊस लय जबर झाला बरं का. हे बघा, आपल्या स्लॅबवरून एवढं पाणी पडतंय. तिकडं रस्त्याला बघा पाणी किती साचलंय तिकडं रस्त्याला ना. समोर शेतात पण सगळं पाणी. आता लोक पेरणी चालू करणार आणि आपल्याला पण पेरणी चालू करायची. हे बघा पाऊस पडतोयच. बरं झालं मी भिजलो नाही. मी बीडला गेलो होतो आणि मी बीडून घरी आलो की लगेच पाऊस सुरू झाला. म्हणजे अर्ध्या रस्त्यातून थोडा भिजत आलो मी. पण रस्त्यात एवढा मोठा पाऊस नव्हता बाबा. मी घरी आल्यावरच मोठा पाऊस सुरू झाला. बघा ना, त्या बाबळीच्या झाडाच्या बुडाला तर नुसतं पाणी साचलंय. लय मोठा आणि चांगला पाऊस झाला. बरं झालं तळ्याचं पाणी पण संपत आलं होतं. बरं झालं पाऊस पडला, छान. चला तर पाऊस उघडलाय, वातावरण पण निवळलंय. हे बघा, हा बादल भिजला पावसात, पण दिवसाचा पाऊस होता. भिजू द्यायला काय अडचण नाही, कारण की मी याच्या अगोदर थोडा पाऊस चालू होता. म्हटलं राहू द्या, भिजू द्या. रात्रीचा पाऊस असल्यावर काही अडचण नाही. बरं हो ना. काल सुटला होता बरं का माझ्या हातातून. आणि ओमनीन मी पकडला होता, पण सुटला तर लय पळत होता इकडे तिकडे. तर मागच्या पावसात जे वाढलं होतं ते कडवळलं. आणि ह्या पावसात हे बघा नंतर जे वाढलं होतं ना, तर ते असं झोपलंय. हे पण लोळून गेले. आता काय होतं ना, सध्याला पावसा एवढंच वारं पण येतं. म्हणजे जेवढा पाऊस आहे तेवढंच वारं येतं. तर त्याच्यामुळे वाढलेले जे पीक आहेत ना, तर ते लोळतातच. नेपियर पण लोळला आहे. म्हणजे अगोदर बराच लोळला होता. आणि जेवढा त्याच्यानंतर वाढला ना, पहिला लोळलेले एक 10-15 दिवस झाले. त्याच्यानंतर पाठीमागून जो वाढला होता नेपियर, तर तो पण लोळला. तर हे बघा, हे कसं झोपले. तर असं झालं. चला आता लवकरच बादलला इकडं बांधलं आहे. आपण थोडासा तीळ काढला होता 2-3 दिवस झालं, तर तो तीळ असा उभा करून ठेवला इथं. कारण की ह्याचे बघा हे तोंड उघडले ना, तर हा तीळ खाली पडायला नको. मग त्याच्यामुळे तिळाला
असं वरतीच उभा करून ठेवला होता असं सरळ. काढल्यानंतर बादलला लवकरच त्या जागेवर बांधून घेतले आणि त्याला वैरण खायला टाकली. तर बस होईल, दिवसभर पण खाल्ले त्याने, एवढी वैरण बस होईल त्याला.